माणूस पिक्चरला जाताना विचार करतो की काहीतरी नवीन बघायला मिळेल, एक चांगला टाइम स्पेंड होईल, पण त्याच्या टोटल अपोजिट होत असेल तर? कॉमनली जसं सर्वांना वाटलं होतं तसं मी पण रावरंबाला पहिलं प्राधान्य दिलं, पण त्यानेच पुरता अपेक्षाभंग केला। ही कथा आहे एका अशा मावळ्याची ज्याच्यासाठी महाराज हे सर्वस्व होते। इतिहासात धूसर झालेल्या प्रेमकथेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही कथा मांडण्यात आली आहे, ज्यात महाराजांवर होणारा हल्ला वाचवण्यासाठी प्रतापराव गुजर आणि त्यांचे मावळे कशी जीवाची बाजी लावतात हे यात दाखवलं गेलंय। ॲक्शन, डायरेक्शन आणि बाकीच्या एलिमेंटबद्दल बोलण्याआधी मला काही पॉइंट्स मांडायचे आहेत जे मला इम्पॉर्टंट वाटत आहेत। कथेची कल्पना खूप सुंदर होती, पण त्याला एक्झिक्यूट करण्यामध्ये तो फिका पडला। या स्टोरीसोबत खूप काही क्रिएटिव्ह होऊ शकत होतं, पण मला पर्सनली वाटतं की तो स्क्रिप्टमध्ये फसला। एडिटिंगमध्ये कट्स खूप जास्त आणि अनएक्सपेक्टेड वाटतात ना, की ते ऑर्गॅनिक न वाटता काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं। ट्रेलरमध्ये जेवढे डायलॉग दाखवले ना तेवढे त्याच्यामध्ये बघण्यासारखे आहेत, बाकी डायलॉग रायटिंग खूप ॲव्हरेज आहे। त्यामुळे एका दुसरा सोडला तर बाकी कुठल्या सीनचं इमोशन आपल्यावरती परफेक्टली वर्क करत नाही। या सर्वांमध्ये कमीत कमी ॲक्टिंग तरी बरी असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण इथे पण तुमचा अपेक्षाभंग होणार आहे। ज्या चुका यात झाल्या त्याचा इफेक्ट ॲक्टिंगवरती पण जाणवतो। एवढी जबरदस्त कास्टिंग केली आहे, पण कुठलंच कॅरेक्टर आपल्याला इम्प्रेस करताना दिसत नाही। ॲक्शन सीन तर एवढे अनप्रोफेशनली केलेत की ते बघताना खूप केविलवाने वाटतात। एक सीन आहे ज्यात घराला आग लागलेली असते आणि लोक पाणी टाकत असतात, त्यात डावीकडून पहिला माणूस आग सोडून जमिनीवरती पाणी टाकताना दिसतो। युद्धात एका माणसाला हवेत फेकलं जातं, तो तिथेच पॉज होऊन जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती भाल्याने अटॅक केला जातो। जसं बलोचमध्ये ग्रीन स्क्रीन यूज केली होती तसं यामध्ये पण आहे, त्यामुळे सिनेमॅटोग्राफी बऱ्याच ठिकाणी मिसमॅच वाटते। अशा बऱ्याच मिस्टेक ॲक्शन सीनमध्ये केल्या गेल्या आहेत। पोस्ट प्रोडक्शनमध्ये या गोष्टी सुधारता आल्या असत्या, पण आता त्यांनी का बरं नाही केलं हे त्यांनाच माहिती। पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर रावरंबा हे गाणं मस्त होतं। अशोक समर्थ यांचा स्क्रीन प्रेझेन्स त्यांच्या भरभक्कम आवाजामुळे माहोल तयार करतो। मला ओम भूतकरकडनं एक्सपेक्टेशन होत्या, पण यामध्ये तो जास्त आउटस्टँडिंग पण नाही आणि एकदम लो पण नाही। म्हणजे त्याने अगोदर केलेल्या सिनेमांच्या मॅट्रिक्सवरती मला त्याचा हा परफॉर्मन्स थोडासा ॲव्हरेज वाटला। बाकी सिनेमात बरेच कलाकार आहेत, पण कुठला पण जास्त काही प्रभाव टाकू शकला नाही। स्टोरी आणि ॲक्टिंगचं स्टँडर्ड लो असल्यामुळे क्लायमॅक्समधलं इमोशनल सीन पण तेवढंसं इम्पॅक्ट टाकू शकत नाही। तसं क्लायमॅक्समधला पूर्ण सिक्वेन्स हा खूप सेन्सिटिव्ह होता, त्याच्यामुळे 18 वर्षाखालच्या मुलांनी हा पिक्चर बघू नये। पूर्ण सिनेमा बघत असताना एक्साइटमेंट क्रिएट होण्यासारखं असं मला काहीच वाटलं नाही। पूर्ण थिएटरमध्ये लोकांची रिॲक्शन अशी होती। पिक्चर संपल्यावरती थिएटरमधून बाहेर निघताना बरेच लोक आपापसात कुजबुज करत होती की यार पिक्चर उगाच बघितला, टाइम पूर्णपणे वेस्ट झालाय। एकूण काही तर ऐतिहासिक सिनेमांच्या नावाखाली लोकांच्या भावनेशी खेळलं जातंय। हे जर असं सुरू राहिलं तर लोक पण सिरियसली घेणं बंद करून टाकतील। कारण मी ज्या शोला गेलो तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच एज ग्रुपमधली लोक होती। जवळपास 80% थिएटर फुल होतं, कारण की त्यांना अपेक्षा होती की काहीतरी नवीन बघायला मिळेल। नॅशनल अँथम संपल्यावरती एका छोट्याशा मुलीने भारत माता खूप उत्साहाने म्हटलं होतं आणि आम्ही पण तिला जय म्हणत खूप उत्साहाने साथ दिली। पण सिनेमा संपवून बाहेर निघताना सर्वांचे चेहरे एक्सप्रेशनलेस होते। बाकी हा मूवी बघायचा नाही बघायचा हे आता पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे। मला जे पर्सनली वाटलं ते मी सांगितलं। बाकी भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।